नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करतो. नक्कीच हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आज आपण जो महत्त्वाचा भाग घेऊन आलेला आहे तो महत्त्वाचा भाग म्हणजे गुरुबलाविषयी असणारा भाग आहे. गुरुचा बल प्राप्त नसेल तर काय होतं, गुरुबल प्राप्त असेल तरीही काय होतं. ज्यावेळेस गुरुबल आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेस सर्व गोष्टी व्यवस्थित होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. ज्यावेळेस आपल्याला गुरुबल प्राप्त नसतं त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. उदाहरणार्थ आपण एखादी नवीन जागा खरेदी करायला जातो, आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, परंतु कुठेतरी अडचण येते आणि ती जागा आपल्याला मिळत नाही. नवीन हवी असणारी गाडी आपण खरेदी करायला जातो, परंतु कुठेतरी अडथळा येतो आणि ती गाडी आपण खरेदी करू शकत नाही. अशा वेळेला काय होतं की आपल्या पत्रिकेमध्ये गुरुचं बल हे कमी पडताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. गुरुबल प्राप्त करून घेण्यासाठी गुरुचा जो खडा आहे तो खडा म्हणजे पुष्कराज. तो पुष्कराज आपण वापरून गुरुबल आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आता पुष्कराज खड्याचे अनेक चांगले फायदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. पुष्कराज खड्यामुळे आपली आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होताना पाहायला मिळते. सुखसमृद्धी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. घरामध्ये विवाह कार्य होत नसतील तर विवाह कार्य सुद्धा व्यवस्थितरित्या होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर या पुष्कराज खड्यामुळे अनेक चांगले फायदे आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. कुठले त्वचेचे रोग असतील, पचनक्रिया असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा होताना या खड्यामुळे आपल्याला पाहायला मिळू शकतं. या खड्याचे जसे चांगले फायदे आहेत तसेच अनेक वेळेला या खड्यामुळे नुकसानही आपल्याला होऊ शकतं. त्यामुळं हा खडा वापरताना आपल्या योग्य मार्गदर्शन करूनच मग हा खडा वापरावा. धनुराशीचे लोक आणि मीन राशींच्या लोकांना हा खडा एकदम उत्तम फळदायी ठरतो, कारण की या धनु आणि मीन राशीचा स्वामी जो आहे तो गुरु आहे आणि गुरुचा जो स्टोन आहे, गुरुचा जो खडा आहे तो खडा म्हणजे पुष्कराज आहे. त्यामुळे या राशींना या लोकांना या खड्यामुळे नक्कीच चांगले फायदे होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. या खड्यामुळे अनेक वेळेला मान सन्मान, प्रतिष्ठा वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकते. हा खडा जो आहे तो गुरुवारच्या दिवशी परिधान करावा. गुरुवारच्या दिवशी काही काळा दुधामध्ये भिजवून हातामध्ये घेऊन 108 वेळेला बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करून हा खडा वापरावा. नंतर या खडा जो आहे तो सोन्याच्या धातूमध्ये तयार करून तर्जनी या बोटामध्ये वापरावा, जेणेकरून या खड्याचे चांगले फायदे आपल्याला होताना पाहायला मिळू शकतात. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.